नमस्कार मंडळी. मनोरंजन विश्वात असे काही अभिनेते असतात जे आपल्या अभिनयानं सामान्यातल्या सामान्य प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. पण त्यांचं आकस्मिक जाणं चाहत्यांच्या मनाला चटका लावून जातं. असाच एक मराठी अभिनेता मनोरंजन सृष्टीत देखील होता. त्याने मराठी नाटक मालिका तसेच हिंदी नाटक मालिका सिनेमाद्वारे आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला होता. अशा अभिनेत्याने एक दिवस अचानक आपल्यातून एक्झिट घेतली. तर कोण आहे तो अभिनेता आणि काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊ. त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून अशाच मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. मराठी सिने इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते म्हणजे आनंद अभ्यंकर यांनी 1999 मध्ये वास्तव या मालिकेद्वारे टीव्ही इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. आनंद अभ्यंकर हे मोठ्या आणि छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कलाकार होते. शुभम करोती या गोजीरवाण्या घरात मला सासू हवी, असंभव या त्यांच्या गाजलेल्या मालिका होत्या. तसेच त्यानंतर त्यांनी 15हून अधिक हिंदी टीव्ही मालिकांमध्ये काम केलं होतं. वास्तव, जिस देश में गंगा रहता है, मातीच्या चुली, स्पंदन या चित्रपटामध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. पण मालिकेच्या शूटिंग दरम्यान एक दिवस अचानक या अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला. मुंबई-पुणे एक्सप्रेसवर सुमारे 11 वर्षांपूर्वी एक भीषण अपघातात लोकप्रिय अभिनेते आनंद अभ्यंकर यांचे निधन झाले होते. त्यावेळी त्यांचं वय केवळ 50 वर्ष इतकं होतं. डिसेंबर 2012 मध्ये झालेल्या या अपघातात आनंद अभ्यंकर यांच्यासोबत अभिनेता अक्षय पेंडसे आणि त्यांचा लहान मुलगा देखील होता. अभ्यंकर यांच्या मारुती गाडीला भरधाव टेम्पोने धडक दिल्याने ही दुर्घटना घडली होती. आनंद अभ्यंकर यांचं असं अकाली जाण्यानं चाहत्यांना आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांना मोठा धक्का बसला होता. आनंद अभ्यंकर त्यावेळी झी मराठी वाहिनीवरील मला सासू हवी या मालिकेत मुख्य भूमिका साकारत होते. त्यानंतर आलेल्या दुनियादारी या सिनेमात देखील त्यांनी छोटीशी भूमिका साकारली होती. या त्यांच्या अखेरच्या कलाकृती ठरल्या. आनंद अभ्यंकर यांना आपल्या सफर ताऱ्यांची या यूट्यूब चॅनेलद्वारे भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.